आमच्या मुलीशी संबंध का ठेवतोय असं म्हणत मुलीच्या नातेवाईकांनी तरुणाला जबर मारहाण केली। या मारहाणीत तरुणाचा जागीच जीव गेलाय। काळजाला चर्र करणारी आणि काळीज पिळवटून टाकणारी ही घटना नांदेडमध्ये घडली आहे। या घटनेनं अख्खं नांदेड हादरलंय। नेमकी घटना काय, या तरुणासोबत नेमकं काय घडलं, या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत दडली आहेत। ठिकाण नांदेड, तालुका बिलोली, गाव थडीसावळी। स्क्रीनवर तुम्ही ज्या तरुणाचा फोटो पाहताय याचं नाव आहे दुर्गेश्वर ठाकूर। 22 वर्षीय दुर्गेश्वरचं थडीसावळी येथील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते। ज्योती असं या महिलेचं नाव आहे। दुर्गेश्वर आणि ज्योतीच्या या अनैतिक संबंधाची माहिती ज्योतीच्या कुटुंबियांना मिळाली आणि इथंच दुर्गेश्वरच्या हत्येचा कट रचला। ज्योती ही दुर्गेश्वरच्या चुलत भावाची बायको असल्याचं बोललं जाते। 22 वर्षीय दुर्गेश्वरचं ज्योतीवर प्रेम जडलं होतं, पण त्यांच्या या प्रेमाची भनक ज्योतीच्या कुटुंबियांना लागली। तिच्या नातेवाईकांनी दुर्गेश्वरला गावात बोलावून घेतलं। त्याच्यासोबत पुढे काय घडणार आहे याची त्याला जराही कल्पना नव्हती। मात्र तो गावात गेला आणि त्याच्यासोबत जे काही घडलं ते मन हेलावून टाकणार आहे। दुर्गेश्वर गावात आल्यानंतर ज्योतीच्या नातेवाईकांनी त्याला जाब विचारला। आमच्या मुलीशी संबंध का ठेवतोस असं विचारल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली। त्याच्या गुप्तांगावर लाथा मारल्या, त्यानंतर त्याला उलट्या झाल्या आणि त्यानं जागीच जीव सोडला। या घटनेनंतर संपूर्ण गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं। या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी तपासाची चक्र फिरवली असता या प्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या घटनेनं अख्खं नांदेड हादरलंय। दुर्गेश्वरनं ज्योतीसोबत प्रेम करून चूक केली का? यामध्ये फक्त एकट्या दुर्गेश्वरची चूक होती का? या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि न्यूज 18 मराठीला फॉलो करायला विसरू नका।